नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत. एक म्हणजे टी-ईटीचे जे फॉर्म आलेले आहेत त्याबद्दल आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे त्याबद्दल. आता आजच महाराष्ट्र शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे ते आपण पाहूया. अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेने पदे मानधन तत्वावरती भरण्याबाबत. आता मानधन तत्वावरती या क्षेत्रातील पदे भरण्याची मान्यता मिळालेली आहे. ती का तर यांच्या देखील पदभरतीवरती कोर्ट केस आहे. अनुसूचित क्षेत्रातील पेसा अनुसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेच्या पदांबाबत संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागांमार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित 17 संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पेसा क्षेत्रातील 6900 रिक्त पदांचा समावेश होता. सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोचले होते. काही विभागांनी निवड प्रक्रिया अंतिम निकाल जाहीर देखील केला होता, तरी काही विभागांमार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता. म्हणजे ज्या ज्या विभागांमध्ये भरती प्रक्रिया ज्या ज्या स्टेपला येऊन थांबली त्या ठिकाणी ती थांबलेली होती, परंतु काही ठिकाणचे निकाल जाहीर झाले नव्हते. ज्या सिच्युएशनला येऊन थांबली होती त्या सिच्युएशनला माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबवण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आल्या. भरती प्रक्रिया ही थांबवण्यात आली होती. अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गामध्ये मग तलाठी पदभरती, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी सहाय्यक, शिक्षक, आरोग्यसेवक, बहुउद्देशीय आरोग्यसेवक या संवर्गांचा समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात. अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या संवर्गातील अंदाजित 6931 रिक्त पदांच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली होती. आणि ह्या सर्व संवर्गातील म्हणजे 12च्या 12 संवर्गाचा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे. तर सर्व संवर्गानुसार जी भरती प्रक्रिया थांबवली त्याचा परिणाम हा विपरीत झाला असून बहुतेक गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरं जावं लागलं. शिक्षकांना सामोरं जावं लागलं. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू लागले. त्यानंतर अशा बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने आजचा हा GR त्यांनी काढलेला आहे. 17 संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणूक करून ती रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. म्हणजेच या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे की गुणवत्तेत पात्र ठरलेले जे उमेदवार आहे त्यांनाच मानधन तत्वावरती यांची नेमणूक तातडीने करण्यात यावी. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा अधिसूचना 17 संवर्गातील पदांकरता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे. आजच्या GR नुसार परमिशन मिळालेली आहे, परवानगी मिळालेली आहे. आणि विशेष असं की जे पात्र उमेदवार आहेत, क्वालिफाईड आहे, त्यांच्यामधूनच यांची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे. सदरची परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही. मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागाकरता करण्यात यावी. यानंतर पुढचा चौथा मुद्दा दिलेला आहे की जी नेमणूक आहे ती मानधन
मासिक तत्वावरती असेल हे स्पष्ट करण्यात येत आहे. 5 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की ही जी मानधन तत्वावर नियुक्ती आहे ते सर्वोच्च न्यायालयाने दाखल असलेल्या विशेष याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ही देण्यात येत आहे. त्यानंतर 6वा आहे, सदर हा जो शासन निर्णय आहे या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसारित करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय सगळ्यांना पाठवण्यात येत आहे. म्हणजे हा जो मेन शासन निर्णय आहे तो सगळीकडे आणि सगळ्याच विभागांमध्ये हा पाठवण्यात आल्याच्या नंतर ज्या त्या ठिकाणी आपापल्या क्षेत्राची पदभरती केली जाईल. अशा प्रकारे हा 5 ऑक्टोबरचा अतिशय महत्त्वाचा GR आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये त्यांच्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनाच थोडक्यात यामध्ये संधी भेटत आहे. म्हणजे पुढे जाऊन देखील याच विद्यार्थ्यांचा जो काही कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतर यांना त्या ठिकाणी जसं सिलेक्शन होईल त्या प्रोसिजरनुसार बाकीची प्रोसिजर पुढे चालू राहील. त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे TETसाठी जवळजवळ 3.5 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आता यामध्ये जो पेपर 1 आहे त्यासाठी जवळपास 1.5 लाख विद्यार्थी आणि पेपर 2साठी जवळपास 2 लाख विद्यार्थी असे म्हणजे 3 ते 3.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. आता यामधून 3.5 लाख विद्यार्थ्यांमधून जेवढे विद्यार्थी पास होतील तर तेवढे विद्यार्थी पुढच्या टेटसाठी कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत. कारण शिक्षक पदभरती म्हटलं की आता 2021 नंतर TETची एक्झाम झालीच नव्हती महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे पेपर 1साठी आता 1.5 लाखातून जेवढे विद्यार्थी पास होतील तेवढे पुढे टेटसाठी येणार आणि पेपर 2मधनं जे 2 लाख विद्यार्थी आहेत त्याच्यातून जेवढे पास होतील तेवढे टेट 3मध्ये येणार. म्हणजेच आता टेटची जी कॅपॅसिटी आहे किंवा टेट 3 जी होणार आहे त्यातून हे जे क्वालिफाईड विद्यार्थी आहे त्यांची संख्या यामध्ये निश्चितच वाढणार आहे. म्हणजे पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये ही थोड्याफार प्रमाणात वाढच होणार आहे. कारण TET किंवा पात्र उमेदवार यांची संख्या जेवढी कमी होते तेवढं कॉम्पिटिशन हे कमी असतं किंवा कट ऑफ हा कमी लागतो. पण आता पात्र उमेदवारांची संख्या जेवढी वाढते तेवढं पुढे कॉम्पिटिशन टफ होत जातं आणि तेवढ्याच उमेदवारांची संख्या जास्त वाढल्यामुळे कट ऑफवरती त्याचा परिणाम होऊन कट ऑफ थोडा जास्त लागतो. परंतु तरीसुद्धा आरक्षण आणि पेपर तुमचं स्पेशलायझेशन हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे पुढे जाऊन देखील बऱ्याच घटकांचा यावरती परिणाम होतो आणि यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी ह्या गोष्टींसाठी TET किंवा CTT ही कंपल्सरी असल्यामुळे तिथे वर्ग देखील जास्त असतात. कंपल्सरी शिक्षण आहे म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत असल्यामुळे 7वी ते 8वीपर्यंतचे वर्गसुद्धा जास्त असतात आणि तिथून पुढे मग थोडी संख्या कमी होत जाते आणि त्यामुळे शिक्षकांची जास्त गरज 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त असल्यामुळे त्या ठिकाणच्या जागासुद्धा जास्त असतात. जर आपण कंपॅरेटिव्हली बघितलं तर 1ली ते 5वीच्या जागा जास्त असतात त्याप्रमाणे 6वी ते 8वीच्या जागा थोड्याशा कमी असतात. पुन्हा 9वी 10वीच्या जागा त्यापेक्षा थोड्या कमी येतात. असं जसं जसं पुढे जाईल तसं स्पेशलायझेशननुसार शिक्षकांची विभागणी होत जाते. त्यामुळे येणाऱ्या ह्या TETच्या एक्झाममध्ये भरपूर व्यवस्थित स्टडी करून त्यामध्ये जास्तीत जास्त पास होण्यासाठी प्रयत्न करा. कारण की त्यामध्ये 55% 60% असा क्रायटेरिया न पकडता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता या कॅटेगरीनुसार न पकडता तुम्ही प्रत्येक TET असेल किंवा CTET असेल तुम्ही 90+ त्याच्यामध्ये काही स्कोरिंगची गरज नाही आहे परंतु 90+ मार्क्स पडतील इतके प्रयत्न असावेत जेणेकरून येणाऱ्या टेट 3साठी त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल. आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीच्या शिक्षक पदभरती होतात आणि म्हणून कंत्राटी पद्धतीमध्ये देखील कॉम्पिटिशन सुरू आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये पण मग जेव्हा एखाद्याचं TET किंवा CTET प्रमाणपत्र असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि म्हणून त्यामध्ये क्वालिफाईड होणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून आपण जिल्हा परिषद धुळे यांची कंत्राटी पद्धतीने असणारी शिक्षक पदभरती बघितली 10पेक्षा कमी पटसंख्येवर आधारित. हा जो महाराष्ट्र शासनानेच GR काढला होता 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेवरतीची पदभरती. आता त्यांनी देखील डॉक्युमेंट्स देताना खाली दिलेलं आहे की TET किंवा CTETचं मार्कशीट दोघांपैकी एक आणि 1ली ते 5वीसाठीची पदभरती आहे. तर 1ली ते 5वीसाठी म्हणजेच ऑब्वियसली पेपर 1 तुम्ही पास असणं गरजेचं आहे. म्हणजे आता कंत्राटी पद्धतीने जरी शिक्षक भरती असेल तरी जर कॉम्पिटिशन जास्त असेल अशा ठिकाणी TET किंवा CTETची अट असते.
आता हे MSCIT काही ज्यांना आहे त्यांना प्राधान्य दिलं जातं, पण गव्हर्नमेंट असेल तर तेव्हा तुम्हाला 6 महिन्यांची मुदत भेटते. पण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जेव्हा तुमच्याकडे जास्त क्वालिफिकेशन असतं त्यावरती त्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. जरी एखादी अट आता या ठिकाणी TET किंवा CTETची अट टाकली नसती तरीसुद्धा ज्यांच्याकडे मग TET CTET असेल किंवा जास्त क्वालिफिकेशन असेल किंवा वेगळे काही स्किल असतील तर अशा विद्यार्थ्यांना तिथे प्रिफरन्स दिला जातो. त्यामुळे ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी करून ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. आणि खाली या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा त्याचा हा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. ते जस्ट एक फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.